स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅटर निनाद रसाळ आपण पाहणार आहोत. समीर पाटील नॉनस्ट्रायकर एंडवर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश चौधरी. षटक क्रमांक पहिलाच बॉल ओव्हर दी कव्हर. क्रिकेटचं क्लास दाखवणाऱ्या कॉपी बुक स्टाईल मध्ये एक्झिक्यूट केला होता फटका. डीप मध्ये कव्हरला बॉलला अडवलाय. 2 मेथी सहज. धावफलकाचा श्री गणेशा झालाय. 2 धावा धावपटलावरती अंकित केल्या जातात. यश चौधरी नवापाडा. षटक क्रमांक पहिला. नवापाडा म्हटलं तर श्री क्रिएशन आमचे समालोचक मित्र. त्याच वेळेला वन ऑफ द लेजंड क्रिकेटर. 10PL मध्ये जाऊन पहिला षटका ठोकणारा फलंदाज. प्राईड ऑफ नवापाडा पिंट्या जोशी. अर्थातच मनोजदादा जोशी. जर लाईव्ह मॅच एन्जॉय करत असेल तर स्वागत आहे पिंट्या दादा आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं. श्री क्रिएशन स्कोरबुक स्पेशल. जर नक्कीच तुम्हाला स्पर्धा असेल तुमची तर आवर्जून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर असताना असे मॅन्डेटरी पॉवर प्लेस. आउटफील्डमध्ये 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. डीपमध्ये वाइड ऑफ लॉंग ऑफ आणि समोर मिड विकेट. ओव्हर द बॉल सेट समोर खेळलाय वी शेप मध्ये. जबरदस्त फटका. समीर पाटीलचा वार. चौकार. दोन्ही टीम कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस साठी तयार राहा. उत्ताशी विरुद्ध फटके पाडा. पण सध्याच्या घडीला हा फटका पहा. ऑन साइडला मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर लांब पल्ल्याचा भव्य षटकार. आणि सध्या धावपलकावरती धावा तब्बल 13. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहोत एकंदरीत 19 धावा.
यार ऑन साइडला फटका चांगला आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेट पलीकडे निनाद रसाच्या बॅटमधनं षटकार. बॉल तयार झालाय, पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज ओमकार जोशी आहे ऑनसाईडला. हो, कॅच घेण्याची संभावना होती पण फिल्डरला हुलकावणी देऊन चेंडू डीप मध्ये. आता वाडिश लॉंग ऑन दिशेने आपण पाहतो, धावसंख्या चांगली बनली गेली आहे. अगदी आपण पाहतो टोटल स्कोरबोर्ड वरती आता 26. बॉल तयार पुन्हा एकदा ऑन साईडला मिस टायमिंग. बॉल अवे मध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील पण वॅकंट एरियामध्ये बॉल. बॉल तयार. ओव्हर नंबर 2. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सध्याच्या घडीला टीम सचिन क्रिकेट क्लब निजेच्या माध्यमातून. फटका पुन्हा एकदा चांगला पण यावेळेस एलिव्हेशन नाहीये. डीप मध्ये लॉंग ऑफला टिपला झेल. यश चौधरी चेंडू खाली, फलंदाज फेल. लागणारा धक्का पहिला बॅटिंग करताना सचिन क्रिकेट क्लब निजेला निनाद रसाळ. बॅक टू दी डगआउट. निनाद रसाचा जरूर डीप मध्ये लॉंग ऑफला चांगला झेल. ट्वेल्थ मॅन धरून बांधून आणलं वाटतं. ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती. निकेश भोईर खर तर पॉवर हिटर सचिन क्रिकेट क्लब निजे संघाचा दाखल झालाय. शिरडोनच्या मैदानावरती त्यानं कमबॅक केला. षटकार त्याच्या बॅटमधनं तब्बल 2 आपल्याला पाहायला मिळाले होते. 2 चौकार देखील आले होते. हाईट फॅक्टर प्रश्न राहिला. 2 बॉल डॉट आल्यात. ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपन्न. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या सेकंड ओव्हर. आमचे भाग्यवान चव्हाण स्वागत आहे आपलं. एक चांगले समालोचक आहेत, निवेदक आहेत. या मंचावरती भाग्यवान आपलं स्वागत आहे. आणि निजे संघाच्या पाठीशी नेहमी ते समर्थक म्हणून जात असतात. लोढा प्रीमियर लीगची देखील तयारी त्यांची जंगी सुरू आहे. येत्या 19 तारखेपासून सलग 4 दिवस तो देखील क्रिकेटचा थरार आपण अनुभवणार आहोत. यश नीना जाधवला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती.
फिल्डर आहे डीप मध्ये बॉल अडवतील, उचलतील, फेकतील, तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या अंकित केल्या जातात. तिसरीचा कदाचित प्रयत्न केला असता तर मिळाली असती. धावसंख्या आपण पाहत आहोत 20. निकेश होता ना स्ट्राईक, निकेश होता लास्ट बॉल डॉट आला आणि आता समीरला स्ट्राईक भेटली परत. 2 रन झाले ना. बॉल तयार, यावेळेस मागे निघालाय चेंडू. आता मात्र हुलकावणी दिली आहे, बॅटची कडाय पंच दर्शवत आहेत आणि बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाराच्या लाटांवरती होऊन स्वार चाललाय बॉल मिड विकेट, सीमा पार, सिक्सर. पुढील मॅच साठी मला वाटतं राकेश इन ऍक्शन आहेत, पण ड्रेस कोड अजूनही रेडी नाहीये त्यांचा. सोबत आणल्या वाटतं तर रेडी होतील मागे. आदर्श क्रिकेट संघ पडले गाव आणि त्यांना फाईट करेल टीम RM11 गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा. हाफ ट्रॅकर ऑन साईडला, हाफ आर्म पुल डीप मध्ये, लॉंग ऑन तैनात, सिंगल मिळेल. निकेश भोईरची बॅट कशा प्रकारे प्रत्युत्तर देते पाहायचं आहे. त्याच्या बॅटमधनं धावसंख्या येणं गरजेचं आहे, तो आत्मविश्वास पुन्हा मिळणं गरजेचं आहे. 3ऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी गेला. पॉवर हिटर, हाफ ट्रॅकर ऑन साईडला, उंच भरपूर गेलाय, लांबी तितकी मिळाली नाहीये. चांगला झेल, खर तर उंची इतकी मिळाली नसती तर भरपूर लांब गेला असता चेंडू, पण तिथे मात्र आपण पाहत आहोत चांगला झेल. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहत आहोत फलंदाज निकेश भोईर चालल्या तंबूच्या आश्रयाला परत. भावेश पाटील नवीन बॅटर. पुन्हा एकदा यावेळेस काय घडलंय, डबल माइंडेड राहिलेत. मिड विकेटला बॉल, दुसरीचा प्रयत्न, खराब कॉलिंग, गरज नव्हती. अगदी आपण पाहत आहोत रनआउटच्या स्वरूपात भावेशला मैदान सोडावं लागेल. ही इज गॉन.
धावांची गती मंदावली गेली. धावसंख्येवरती जणू काही पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला जातोय. सेकंड ओव्हरमध्ये 8, त्यानंतर 14, पहिल्या ओव्हरमध्ये 19 होत्या. ओव्हर नंबर 4ला झाली सुरुवात. धावसंख्येचा विचार केला तर टोटल आता 42 या आकड्यावर. विकेट देखील जात आहे दुसऱ्या बाजूने. पण या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट तिथे विकेट मॅटर करत नाही. तुमच्या जर धावा धावफलकावरती बनतात ना, 5 ओव्हरमध्ये जर तुम्ही 60-65 बनवतात तर तुमच्या 8 विकेट जरी गेल्या तरी त्या गोष्टीला काही हरकत नाही, कारण टोटल स्कोरबोर्डवरती मोठी लागणं फार गरजेचं आहे. गावदेवी क्रिकेट संघ कौसा गाव आयोजित आई गावदेवी चषक कौसा गाव 2026 दिवस क्रमांक पहिला सामना दुसरा. खोला टाकलाय, परफेक्ट यॉर्कर, शॉर्ट थर्डला अडवला, विकेट किपरच्या हातातून निसटला होता. डॉट बॉल येतोय. समीर पाटील स्ट्रायकर एंडवर. एकतर्फा बॅटिंग समीर पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली. चौकार षटकार चौकार दुहेरी धाव, 2 सिंगल, चौकार षटकार आणि सिंगल त्याच्या बॅटमध्ये. आणि आता डॉट. स्ट्रायकर एंडवरती समीर तयार. पुन्हा एकदा जोशीचा हा बॉल. बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट थर्ड मध्ये मिस्टेक झाली आहे. सिंगल कंप्लीट केली जाईल. धावफलक सिंगलच्या मदतीनं पुढे. तर टोटल स्कोरबोर्डवरती आपण पाहत आहोत 44 या आकड्यावरती 44. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती असं वाटलं होतं की या डावामध्ये 60, 65, 70 पर्यंत टोटल जाऊ शकते सचिन क्रिकेट क्लब निजेची. पण त्यानंतर गमावलेले विकेट निनाद रसा जसा बाद झाला, तिथून मात्र फलंदाजाने एका पाठोपाठ एक मैदान सोडलं. त्यानंतर निकेश आणि आता भावेश पाटील देखील मैदानाच्या बाहेर. चांगला बॉल बीट झाला. हाऊ वॉज दॅट. अपील झाली मोठी. पंचांकडे पाहिलं जात आहे. कॉट बिहाइंड द विकेटची अपील स्क्वेअर लेग पंचांकडे करू शकत नाही. यात मुख्य पंचांकडे ते राईट्स आहेत. ऑल राईट्स रिझर्व्ड बाय मेन अंपायर. चार चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये धावांच्या गतीवरती जणू काही लगाम लावलाय. पायात अक्षरशः पेड्या ठोकल्यात. फक्त 3 खर्च केल्यात मागील 4 मध्ये. चांगला बॉल बॉडी लाईनवर आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि रनआउटची विकेट मिळेल. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल आणखीन एका फलंदाजाला. कदाचित तिकडे देखील मोठे फटके आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले असते. हर्षला आपण पाहतो सध्या मैदानामध्ये. शेवटचा बॉल शफलून खेळण्याचा प्रयत्न. वालेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची होती समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ दरम्यान झालाय संपन्न. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 44. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्यात. एक वाईट बॉल, 2 सिंगल, 3 डॉट आणि 1 विकेट. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. 11ची सरासरी. नेक्स्ट मॅच आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय राकेश म्हात्रे 11 गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा.
पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅप्टन इथे मला वाटतंय आदर्श क्रिकेट संघ पडलेगावचे उपस्थित झालेले आहेत. स्वप्नीलकडे उपस्थित आहेत आणि वैभव येत आहेत. चला, आणि त्यांच्या विरोधामध्ये पियुष आयांश 11, स्वर्गीय राकेश मात्रे प्रतिष्ठान गावदेवी सोनारपाडा, मनोहर शेठ पाटील वडवली आणि आकाशदादा भोईर घेसर यांनी पुरस्कृत केलेला संघ पियुष आयांश 11 आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर यार, ऑन साइडला बिग हिट केलाय, लांब लांब खूपच लांब, वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. ये छक्का नाही है, अठ्ठा है. संघ देखील आपण पाहिले तर दिव्यांक 11 या नावाने मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. राकेश अजूनही का रेडी होत नाही हा प्रश्न आता पडलाय जरूर इकडे. एक षटक शिल्लक आहे फक्त, त्यानंतर टॉस देखील करायचा आहे. गेम प्लॅन म्हणजे सराव वगैरे करणार नाहीत वाटत, ते डायरेक्टली मैदानामध्ये उतरतील. चौकार आलाय, संदीप भाने देखील स्माईल करतात, कारण राकेश यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये देखील पाहत असतो. धावसंख्या 4 ने पुढे आता 54 धावा धावफलकावर आपण पाहत आहोत. 2 बॉलवरती 2 मोठे फटके, एक चौकार एक षटकार. बॅटर समीर पाटील एकटा लढतोय, वन साइड हिरो, वन मॅन शो ऑन साइडला. 16 बॉल 48 वर फलंदाजी करतोय समीर पाटील. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती करण्यासाठी तो देखील तयार आहे. 48 नॉट आउट. समीर पाटील सचिन क्रिकेट क्लब निजेचा ब्रँड सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाची सोडतोय छाप. काय फलंदाजी करतोय, लाजवाब फलंदाजी, एकतर्फा बॅटिंग, वन साइड हिरो, वन मॅन शो. 48 वर बॅटिंग करतोय. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकवण्यासाठी समीर पाटील तयार आहे. गोलंदाजाला प्रत्युत्तर द्यायचंय, त्याला थांबवायचंय, रोखायचंय. हुक केलाय. समीर पाटील नावाचं वादळ बॅटवर करायचे. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारता समीर बॅटवर करा आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारा. अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज स्पर्धेतला समीर पाटील, मॅन फ्रॉम निजे. वेट 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 डीजे. दरम्यान खेळ आपण पाहतो समाप्त झालेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोरबोर्डवरती आपण पाहतो टोटल तब्बल 66 आणि 67 धावांचे ते टार्गेट उभं केलंय टीम सचिन क्रिकेट क्लब निजेने. ते अर्थातच नवापाडा संघासमोर टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दिव्यांक 11 आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव आणि त्यांना फाईट करेल पियुष आयांश 11, स्वर्गीय राकेश मात्रे प्रतिष्ठान गावदेवी सोनारपाडा ही पुढची लढत आहे. तत्पूर्वी खेळाच्या दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल या मायक्रोफोन वरती बदल करूयात, परिवर्तन, आणि मी तुर्ता छोटासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका. गावदेवी क्रिकेट संघ कौसा आयोजित आहे गावदेवी चषक कौसा गाव या स्पर्धेचा आनंद घेताना आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्येष्ठ समालोचक नारिवलीचे आमचे महागुरु अर्थातच जगदीश पाटील सर नारिवली यांचा आवाज ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये. सो टू यू महागुरु. थँक्यू.
सो मच प्रथमेश ठाकूर सर. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जेथे टीम निलजे बी संघाने प्रथम बॅटिंग करत असताना या स्पर्धेतील 66 धाबा कुठल्यात 5 ओव्हरमध्ये 67 धावसंख्येचा पाठलाग केला. खरं तर एक मॅरेथॉन इनिंग खेळणारा समीर पाटीलला पाहिलं ज्याने 18 बॉल 54 बनवल्या आपल्या टीमसाठी. अत्यंत चांगली विस्फोटक बॅटिंग करत असताना शेवटच्या बॉलवरती सुद्धा षटकार ठोकला आणि स्वतःचं वैयक्तिक 50 धाबा पूर्ण केल्या. या स्पर्धेतील पहिला फलंदाज पाहायला मिळाला. आणि खरं तर निलजे बी संघ म्हटलं की आमचे प्रकाशदादा पवार या संघासमवेत त्यांना पाहिलं गेलं. ते सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय करतात. प्रकाशदादा पवार आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. प्रथमेश चौधरी आणि यश चौधरी या दोन खेळाडूंना पाहा मिळते. आणि गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन निनाद रसाळ. निनादला पाहतो आपण. चला गेम इज ऑन. 67 धाबा चेस करायच्यात. पहिलाच बॉल ऑफ ड्राय पाहायला मिळतो. वा चांगलं फिल्डिंग. चेंडूला अडवलं. पायाचा सहारा घेत असताना हर्षद होते त्या ठिकाणी. जवळजवळ 2 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. एक धाव पाहायला मिळते. सदुसष्ट धाबा चेस करायच्या तुम्हाला या मॅच मध्ये. हो पटका चांगला या ठिकाणी. बॉलर स्टार बॅक केलाय. रनआउटची संधी आहे. नॉनस्ट्राइक यांचे फलंदाज थोडे पुढे सरकले होते. त्यामुळे एकेरी धाम येत असताना निनादला पाहतोय. या पॉवर प्लेचं पहिलं षटक. फटका ऑन साईडला यशच्या बॅट मधून येतोय. डीप मध्ये फलंदाज उपस्थित आहेत. एकच जामेल. दुसरे धावेचा प्रयत्न होता तर पहिली धाव तुम्ही स्लोवर घेतली. जर तुम्हाला 2 धावा घ्यायच्या होत्या तर मग वेगाने धाव घ्यायला पाहिजे होती. तसं काही चित्र पाहिलं नाही आहे आणि त्यामुळेच आता इथे एकच धाव मिळाली. ओ या ठिकाणी एज लागलं होतं. चेंडू चाललाय. कीपर बीट. झेल सुटला जातोय. चेंडू जातोय शॉर्ट टर्म्यान मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. मिळाला. फलंदाज स्ट्राईकला पाहतोय आपण प्रथमेशला. डावकुरी हाताचा बॅटर पाहायला मिळाला. फिल्डिंग करत असताना चांगलं फिल्डिंग करणं फार गरजेचं असतं कारण याच धाबा तुम्हाला महागात पडत असतात शेवटपर्यंत. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा तेच चित्र राहिलंय. बोपर संघाचा झेल सोडला बडवली टीमने आणि त्यानंतर त्याने भरपूर धाबा कुठल्या बॅटरने. त्यामुळे असं चित्र. ओ चांगला बॉल अगदी मिडल स्टंपला होता. ड्राईव्ह केला डीप मिड विकेटला. बेगाने चाललाय. लास्ट मोमेंटला फोल्डर आल्यात. बॉलला उचललाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 7 धावा स्कोरबोर्ड वरती.
8 झाल्या. 8 डबा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात. खेळाच्या उत्तरार्धामध्ये आहोत आपण. फटका चांगला आहे ते सुद्धा लॉंग ऑफला बीट करून चेंडू जातोय पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. पाहायला मिळाली. सुरुवात तर चांगली झाली मात्र त्याचं सातत्य टिकवावं लागेल तुम्हाला मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 आशिष रसालला पाहतोय दुसऱ्या ओव्हर मध्ये. एज लागतोय चेंडू पाठीमागे डॉट बॉल आलाय. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. 1 मोर डॉट. 2 चेंडू लागोपाठचे 2 डॉट आल्यात. यश चौधरी खेळत असताना पहा मिळतो आपल्याला. चेंडू डॉट आले तर थोडस महागात पडेल कारण 67 धाबा तुम्हाला या मॅच मध्ये चेस करायच्या धावसंख्या. त्यामुळे खेळत असताना सध्या तरी तुम्हाला पॉवर प्ले सुरू आहे त्यामुळे पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. हॅलो चेक चेक. यावेळेस पाहतो आपण आणखीन एक नाही आता मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये पहा मिळतं आपल्याला. धावसंख्या 13. फटका चांगला आहे. डीपेक्षा कव्हरला उडवला मात्र फटका फसलाय. नाही नाही झेल टिपला जातोय. जबरदस्त कार्बन कमाल कॅच टिपला झेल त्या ठिकाणी. समीर पाटील होते. चला बॅटर बाद आहे. अत्यंत चांगला झेल टिपला. स्वतःचा बॉडी बॅलन्स करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला असं वाटलं थोड्या वेळापुरतं की हा षटकारच आहे मात्र त्याने हवेमध्ये सूर मारला. चेक केलंय. चेक केला अंपायर्स. चेक केला दादा. 12 प्लेयर आहेत. निलेश भोईर आहेत त्या ठिकाणी. हरेशने सुद्धा पाहिलंय. यस
खेळाडू आतच उभा होते बाउंड्रीच्या आणि हवेमध्ये सूर मारला त्याने. असं वाटलं थोडेपुरतं आपल्याला की बाहेर आहे, मात्र नाही आहे. चेक केलं गेलंय. 12 खेळाडू आहेत, कोणावरही अन्याय होणार नाही आहे. आता लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा सुरू असते त्यामुळे ते तशी शंका घेतली जात नाही आहे. फलंदाज बाद आहे. बिग विकेट बिग लॉस टीम नवापाडा. धावसंख्या 13. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू होता या ठिकाणी. टाईप केलाय. फलंदाज बाद. दोन्ही फलंदाज एकाच सेंडला आले. मिसअंडरस्टँडिंग, कम्युनिकेशन झालं नाही आहे आणि फलंदाज रनआउट. आणि सध्या तरी पाहिलं तर नवापाडा संघ आहे. नवापाडा म्हटलं की निश्चित समोर नावं येतात, मोठी मोठी नावं, ज्याने क्रिकेटच्या पतलावरती आपलं सर्व आयुष्य बेचलं. त्याच्यातले पिंट्या जोशी उर्फ मनोज जोशी एक लेजेंड खेळाडू आणि त्याचबरोबर एक बेस्ट स्कोरर ची भूमिका साकारतात. ते सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असतील तर त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. हो फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीपिश कबरला. 2-2 फिल्डर धावतात मात्र त्याच्या अवकाशाच्या बाहेर. चौकार. एक फलंदाज अद्यापर्यंत 3 बॅटर बाद झाले. नवीन बॅटर जय जाधव मैदानामध्ये जात असताना पाहा मिळाल तुम्हाला. सामन्यावरती पकड निर्माण करत असताना निजे बी संघ ज्याने 67 धावसंख्येचा
लक्ष ठेवलंय, टार्गेट ठेवलंय मॅच मध्ये. हो, फटका हवेत खेळल्यात. आणखीन एक विकेटची संभावना. तोच खेळाडू समीरने 3 झेल टिपल्या जाते पर्यंत. व्हेरी गुड कॅच. सदुसष्ट धाबांचा पाठलाग करत असताना शुभम जोशी न्यू बॅटर मैदानावरती पाहतोय तुम्ही. स्कोर झालाय तो 17. आताचा बॉल उडवलाय, पुन्हा एकदा कॅचचा कॉल, मात्र अब्बाक्याच्या बाहेर. टायमिंग चांगलं होतं, षटकार. हा, शुभमच्या बॅटमध्ये जर लागोपाठ 3 आले तर आमचे स्वप्नील म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक तर आलाय. हो, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल. सचिन ठाकूर इशारा करत असताना 24 रन्स. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. या मैदानामध्ये धाबा होतात सातत्याने. पाहतोय खेळपट्टी अशी आहे की जिथे या खेळपट्टीवरती फलंदाजी करणाऱ्या टीमला ही खेळपट्टी अनुकूल आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन. आताचा चेंडू आतमध्ये आणलाय. चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये जात असताना टू गो. या ओव्हरमध्ये पाहतोय आपण 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे, पर्याप्त आहे. या ठिकाणी पाहतोय एज अँड टेकन. बॅटर बाद. आणखीन एक धक्का नवापाडा टीमला. चला, प्रत्येक फलंदाज हजेरी लावण्याचं काम करतोय. एकाही फलंदाजाला खेळपट्टीवरती स्थिरावता आलं नाही आहे अद्यापर्यंत. पाहिलं ना, या धाबांचा पाठलाग करत असताना जास्त विकेट गमावल्यात. जवळजवळ 5 विकेट अद्यापर्यंत गमावल्यात नवापाडा टीमने. लास्ट गो. निनाद रसा चांगली गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवले त्यांनी सुद्धा. हो, क्लीन बोल्ड, यू मिस. आणखीन एक धक्का दिला जातोय. निनाद रसाची भेदकता अत्यंत चांगली पाहायला मिळते. फलंदाज बाद. 3रा विकेट या ओव्हरमध्ये.
एकेरी धाव मिळाल्या. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. बॉलला उडवलाय कबसच्या दिशेला. फिल्डर दूरवरती आहे तोपर्यंत सिंगल पाहायला मिळेल. आता जास्त विकेट गेल्यात आणि धाबांचा अंतर सुद्धा भरपूर पाहायला मिळतोय. पटका येते चांगला खेळलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती राहिल्यात. यश आल्यात तोपर्यंत चौकार. 4 धाबा. करू आपण योगेश पाटील मोस्ट वेलकम. सोनारपाड्याच्या विरोधात पडलेगाव. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करू. यावेळेस एकेरी धाव मिळाली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या झाल्यात. आता इथून मोठ्या पटक्यांची गरज आहे. या ओव्हरमध्ये अद्याप 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. धाबा झाल्यात त्या तडीपो. फुल टॉस. गॅप मध्ये चाललाय चेंडू. पहिला टप्पा घेत असताना बॉल जाईल सीमा पार. चौकार. चौकाराची सुरुवातीला येणं गरजेचं होतं. सुरुवातीला विकेट गेल्या त्यामुळे सामना आता थोडंसं कठीण झालाय की काय असं वाटतोय. 1 to go. चौथं षटक पहा मिळतं आपल्याला. 37-37 धाबा स्कोरबोर्ड वरती लावल्यात. फटका चांगला आहे. कव्हर पॉइंटला बिट करत असताना चेंडू सीमा पार. 1 more 4. षटकाच्या सांगतेनंतर 41 झाले. आता करायच्या तुम्हाला 12 बॉल 6 बॉल 26. 6 चेंडू 26 ची गरज आहे तुम्हाला आता. चला 6 बॉल 26 चा मॅच. सुरुवातीला धाबा चालल्या नाहीये त्यामुळे तुम्हाला आता सामना थोडासा कठीण होत असताना पाहायला मिळतोय. चला टॉस या दोन्ही टीमचे कॅप्टन. सोनारपाडा आणि पडलेगाव मध्ये सामना होईल. चला दोन टीम मध्ये हेड कॉल आहे. टेल आलाय. टीम सोनारपाडा अर्थातच जय गावदेवी RM11 सोनारपाडा या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलाय. पहिलाच बॉल हवेत आहे आणि ते समीर पुन्हा एकदा आले. चौथ्यांदा कॅच टिपण्याची संधी होती समीर पाडीलला.
चला आर एम सोनारपाड्याच्या विरोधात दिव्यांश शेलेबन पडले. या दोन संघामध्ये 22 रन्स 22 धावा पाहिजे. चेंडू शिल्लक आहेत ते 5-5 मध्ये 22. सामन्याला काढणे मिळेल का? आणखीन मोठे फटके आले तर पुन्हा एकदा बिग हिट. वाह क्या बात है. ओव्हर पिच बॉल. सामना होता कुठे आला कुठे. 2 षटकार मारणारा फलंदाज 8व्या क्रमांकाचा सुयशला पाहतोय. चार बॉल 16. 2 लागोपाठ 2 मोठे फटके आले. झेल सोडला मगाची येत असताना. हो बॅकफुटला जाऊन इट्स वाईट बॉल. एक धाव आणखीन मिळते आता. चला आता 15 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल 15. शेवटचं षटक मार्ग असताना 2 मोठे फटके आल्यात. आताचा बॉल पुन्हा एकदा वाईट. गोलंदाज या ठिकाणी खराब गोलंदाजी करत असताना सुरुवातीला चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 चेंडू खराब आले आणि आता सामन्यामध्ये वापसी करत असताना नवापाडा टीम. हो आताचा बॉल अतिशय चांगला होता. धाव घेण्याचा प्रयत्न बॅटरला व्हावा लागेल. बाद. यास फलंदाज बाद. आणि आता 3 बॉल करायच्या त्या 14. मस्त फलंदाजी होत असताना 2 षटकार आले, 2 मोठे फटके आले होते. त्यानंतर 2 चेंडू खराब बी आले. त्यानंतर थोडासा चेंडू स्लोवर केला. सुयशनी चांगले इनिंग साकारले. विजयाच्या दिशेने तो घेऊन गेलाय. मात्र आता आणखीन मोठ्या फटक्यांची गरज आहे. आताचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला निघून जातोय. डॉट बॉल. वाईट साठी रिव्ह्यू नाही आहे, फक्त बिमार आणि रनआउट साठी 2 मोठे फटके यावेळेस उडवलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत की षटकार. 6 धावा. व्हॉट अ शॉट. दादा आपण नाही होतो ना अगोदरचे 2 वाईट दिले ना. हॅलो. सामना जिंकला टीम निजे बी संघाने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार समीर पाडी राहिलाय, ज्याने 54 धाबा 18 बॉल 54 धाबांची इनिंग मॅरेथॉन इनिंग साकारली आणि तोच ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.
समीर चला मॅन ऑफ द मॅच साठी या. मॅन ऑफ द मॅच देऊ विजेता, त्याला मॅन ऑफ द मॅच देऊया. हॅलो